रघु बर्वे? मीच रघु बर्वे. पण आज अर्जुन कोकणात तुमचं स्वागत असा. थांबा, मी तुमका ओळख करून देते. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव आणि मी रघु बर्वे. पण आज अर्जुन, मी माया. श्रुतीन मका फोन करून सगळा सांगितलेला हा. चला चला चला. ओ घाबरू नका, येवा. सध्या आम्ही माणसातच असो, येवा. आज आम्ही युधिष्ठिर नाही होय, सामान्य माणूसच असो. येवा येवा, कोकण आपलाच असा, घाबरा नको तुम्ही, येवा. थांब रावणा, कुठे चाललायस? मी लंकेत चाललोय. अरे हो, पण माझ्या सीतामाईला घेऊन कुठे चाललायस? सीतेचं मी अपहरण केलंय. पण तू आहेस तरी कोण? राम भक्त जटायू. मुकाट्याने सीतामाईची मुक्तता कर, नाहीतर मी तुला इथून जाऊ देणार नाही. काय करशील तू? मी तुझा संहार करेन. चल, हो युद्धाला तयार. रघु काका, आवश्यक खाऊ. ह्या काय करता होय? मास्तरानू, मी 2 मिनिटात गेले आणि 3 मिनिटात येते. तुम्ही 5 मिनिटात थांबा. हा, आता तुझा काय राहुला? काय गो, काय झाला? कसा केलंस होय? आता मस्तपैकी रावणान माझे पंख छाटले असते, तेवढ्यात दिलंस. काय झालं का एवढा? माझं एक काम आहे तुमच्याकडे. इले इले. हा कुठे सापडेल? गो माझ्या आवशी, नको याच्या नादाक लागू. इतकी वर्ष झाली माझ्या समोर राहता, पण अजून माझ्या हाताक नाही गावलेलो. गावात एकदा इलो ना की सगळ्या गावात खूळ लावून टाकता. हॅलो. हॅलो, रॉंग नंबर. अहो, देवा सरांनी सांगितलं होतं, कधी काय वाटलं तर इथे काय पण करून खा. खायला गेलो होतो, काय मिळालं नाही म्हणून येऊन झोपलो. खूप भूक लागली होती हो, म्हणून आलो. नूडल्स खाणार? काय नूडल्स खाणार का? छान आहे. मज्जा आहे. या घरात ना काहीतरी गोष्टी आहे. इथे आलो की खायला मिळते. तुम्ही का ना नको? हे माझं चित्र आहे असं नाही. चित्रात तर जाम देखना दिसतोय. सर, हे आमचे देवा सर आहेत. कुठे असतात हे सर? माहित नाही. नूडलची शपथ, खरंच माहित नाही. अहो पण काय माणूस. अहो असा माणूस ती रात्र परत कधी नाही आली लाईफ मध्ये. त्या रात्री काय झालं होतं सांगू शकशील? सांगतो ना. बघा, मी इथून आलो रूम मध्ये. गपचूप कपाट उघडलं. कपाटात काय सापडलं नाही म्हणून परत कपाट बंद केलं आणि बघतो तर काय, हा असं समोर रावण.
तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखते. तुमच्या दापोलीच्या घरी गेले होते मी. पत्रकार. रायटर. आणि मला जे तुमच्याबद्दल माहिती आहे ते पत्रकारांना सुद्धा माहिती नाही आहे. 1 मिनिट. स्ट्रेंज. मला नव्हतं वाटलं या स्टोरीसाठी कोणी इतक्या लांबवर येईल. मी स्टोरीसाठी नाही, त्याच्या लेखकासाठी आली आहे. दामो गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला. दामो हा कांता का चिडलाय आता? पाऊस पडलेला नाही, पाणी नको घालायला. झाडं सुकत चालली, दिसत नाही का? आत्ता घालतो साहेब. गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला. मूर्ख. काय झालं काका? अरे बघ ना, झाडं सुकत चालली, दिसत नाही का? अक्कल नाही एकालाही. कोणी? माया. ओ देवानं पाठवली. चला यांना गेस्ट रूम उघडून द्या. 4 दिवस राहा, मज्जा करा. दामो हे दाम्या आला किचन मध्ये का खालू गोळ्या. चल बंदूक आण माझी. आर्मी मध्ये होते ते. तू फ्रेश हो, आपण डिनरला भेटूया. धान्य वगैरे सगळं भरून घ्या. आणि काय भाजी वगैरे लागली तर मी मध्ये येईनच. हा ठीक आहे, काळजी घ्या. चालेल. आवाज काय करताय? बसा बसा बसा. हे बघा, तुम्हाला खाऊ पाहिजे की नाही? हा मी खाऊ घेऊन येईन की नाही? मला जाऊ दे. ओके. आणि हे बघा, इथल्या सगळ्यांची काळजी, त्रास कोणाला द्यायचा नाही. जा जा जा. नक्की नक्की. जा जा जा. आवाज करू नका. जा जा. मी तर चाललो. जाताना कोणाला उठवत नाही मी आता. तू ऐकलंस, इथे आलीस, थँक्यू. कसं आहे ना डॉक्टर, इथून अर्ध्या तासावर स्मशान आहे आणि 2 तासावर हॉस्पिटल. पण जवळ आहे म्हणून आपण स्मशानात जात नाही ना. आता इथे आलीस तर इथल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांवर उपचार कर. त्यांना मदत होईल आणि तुलाही ब्रेक मिळेल. बघ, विचार कर. कन्फ्यूज असशील तर विचार सुद्धा करू नकोस. डोळे बंद कर आणि लांब श्वास घे. डोळे बंद कर आणि लांब श्वास घे.